आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश करुणाच्या आयुष्यात करुणाच्या
तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकडांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करो नियमन शुद्ध भावे सकडांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने हित होय तो व्यापार तुका मने हित होय तो व्यापार करा काय फार शिकावे सकडांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकडांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नामा पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन जाहलो चराचरी मी कडा कुसरी काही चलेले बोलितो वचने अति भाविका जनार्दनी तुमचा दास जयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन जाहलो चराचरी श्री संतांची या माथा चरणावर
प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी जो जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृष्ण माझी माता कृष्ण माझे गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वन्दना वन्दना प्राप्त स्थळी आपणा सज्जन महात्म्यांच्या चरणारविंदात प्रस्तुत करीत असलेले समस्त टाळकरी वारकरी मंडळी आमचे विनेकरी बाबा असतील सगळ्यांच्या सहकार्याने आणि आपल्या पुण्यपुनीत असलेल्या पंढरपूर वाडी या क्षेत्रामध्ये हरिकीर्तन विठ्ठल
कैलासवासी बाबूराव बाबा बाळासाहेब मोहिते यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी मीराबाई, हा नीनाबाई, हिनाबाई बाबूराव मोहिते. ते जुनी नाव काही तोंडी येत नाही. चिंट्या चिंटी, पिंट्या पिंटी लगेच येत. आणि अशा भाग्यशाली असलेला गंगा भागीरथी आई साहेब यांच्या 13वी प्रीत्यर्थ आपल्या पुण्यक्षेत्रामध्ये अष्टदळ कमळ स्वरूप असलेले 8 लेकर आईंचे, 7 बंधू आणि 1 ताई साहेब शोभाई, अशा 8ही जणांच्या सानिध्यामध्ये असलेल्या गंगा भागीरथी आई साहेबांचं आज इहलोक सोडून परलोक गमन होऊन 13 दिवस झाले. आणि या 13व्या प्रीत्यर्थ आप्त इष्ट स्वजन सखे नातेवाईक पंचकृषीतील महानुभाव आणि समस्त हरिभक्त यांना मात्र कीर्तनाचा लाभ झाला. विठ्ठल आई साहेब केले. आई साहेबांसाठी कीर्तन का तुम्हा आपल्यासाठी कीर्तन? हा, साधू महात्मे सांगतात आम्ही गेलो पण आम्ही मात्र पाऊलवाट सोडून जात असतो, नाही का? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. कुठल्याही प्रकारचा गुंथा पडू नये त्यासाठी साधू महात्म्यांनी तुम्हा आपल्याला मार्गस्थ केलं. आई साहेबांनी आपल्या जीवनातलं 110 वर्ष वय पूर्ण केलं आणि मग आपली यात्रा संपवली. तुमचा आपला विचार केला तर आपण 60 गाठू, 75 गाठू, 80 गाठू, कदाचित 110 गाठण्याची कॅपॅसिटी आता आपल्याला राहिलेली नाही. पण भाग्यशाली म्हणावं, नातू पाहिले बंधू पाहिले, नाही का? आणि या लोकातली यात्रा संपवली आणि त्या यात्रेच्या तुम्हा आपल्याला या ठिकाणी येणं घडलं. या कीर्तन सेवा रूपी पुष्पाला गुंफण्या अगोदर साधू संतांचा विचार. साधू संत म्हणतात की बाबा, या लोकात आलात ना, उच्च कोटीचा मानव देह धारण केलात ना, आणि त्या उच्च कोटीच्या मानव देहामध्ये येऊन इकडे तिकडे कुठल्याही रस्त्याने जाऊ नका. आम्ही जो भक्ती मार्ग प्रापंचिक जीवांसाठी मांडला त्या भक्ती मार्गाचं सूक्ष्म स्वरूपाने अवलोकन करत जा. आणि जो जो या पथावर चालेल, जो जो या पंथाने जाईल, त्याला आपल्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागणार नाही. दुःख तर प्रत्येक जीव भोगतात. 84 लक्ष योनीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला दुःख आहे. असा कुठलाही जीव नाही की त्याला दुःख म्हणून नाही. कोण कशा प्रकाराने दुःखी, कोण कशा प्रकाराने दुःखी, प्रत्येक जीव दुःखी आहे. परंतु दुःखाची निवृत्ती व्हावी असं वाटत असेल ना, तरी एक मनुष्य हा मात्र देह उत्तम कोटीचा आहे, उच्च कोटीचा आहे. या देहापेक्षा इतर देहांमध्ये भगवत भक्ती घडत नाही, करता येत नाही. एक दुसऱ्याचे विचार आदान प्रदान करता येत नाही. आणि मनुष्य देहात आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण होते. चांगल्या विचाराशी मात्र समन्वय साधता येतो. आणि चांगल्या विचाराशी ज्यांचा समन्वय साधला जातो त्यांना संत ही संज्ञा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा संत कोटीतले महात्मे जगद्गुरु तुकोबराय, ज्यांनी आपल्या उर्वरित जीवनामध्ये भक्तीपेक्षा वेगळा काही विचार या जगतासमोर मांडला नाही. जगताला भक्ती शिकवल्यापेक्षा दुसरा विचार काही शिकवला नाही. आणि असे
वैराग्याचे महामेरू असलेले जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही आपण इथपर्यंत जे केलं त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, पण इथून पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश कशापायी होतो असं जर म्हणत असाल तर कोणी म्हणेल बाबा व्यसनाधीन झाल्यावर आयुष्याचा नाश होतो, कोणी म्हणेल हाय पैसा केल्याने आयुष्याचा नाश होतो. हे सगळं मात्र एक प्रापंचिक विभाग आहे, परंतु प्रापंचिक विभागाला जोडून एक आध्यात्मिक विभाग असतो. मामलतदारचं ऑफिस, त्याच्या शेजारी TDOचं ऑफिस राहतं. TDOच्या ऑफिसला जोडून एक बांधकाम विभागाचं इंजिनिअरिंगचं ऑफिस असतं. त्याच ऑफिसला जोडून एक RTOचं ऑफिस असतं, नाही का? प्रत्येकाला जोडून जोडून जशी ऑफिस असतात तसं प्रापंचिक जीवनामध्ये आलेल्या समस्त मनुष्य मात्रांना एक मात्र तुम्हा आपल्याला सुद्धा एक जोड विषय मांडून ठेवलेला आहे, आणि तो म्हणजे परमार्थ. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रपंच केला, आणि प्रपंच करीत 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 मात्र आम्ही जिथपर्यंत आलो तिथपर्यंत आम्हाला कळत नव्हतं. ज्ञानपूर्व काळामध्ये आम्ही भरपूर प्रपंच केला, पण ज्ञानपूर्व काळात आम्ही त्या प्रपंचाला करत असताना आमच्या जीवनामध्ये त्याचं आउटपुट काही दिसलं नाही, त्याचं निष्पन्न काही आम्हाला कळलं नाही. पण आमच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर मात्र ज्ञानाच्या संधीचा विचार करत करत आम्ही जेव्हा निघालो आणि ज्ञानोत्तर काळ सद्गुरुनाथांच्या कृपेने प्राप्त झाला, आणि मग मात्र आमचे डोळे उघडले. आता तुमचे आपले डोळे कोणी 50चे असाल, कोणी 70चे असाल, कोणी 65चे असाल, कोणी 25शीत असाल. आता तुमचे आपले डोळे उघडे का बंद? तुम्ही माझ्याकडे मटा पाहताय, डोळे उघडे का बंद? डोळे उघडे. पण तुकोबाराय म्हणतात माझे डोळे बंद होते, इथपर्यंत बंद होते, आता उघडले. म्हणजे कस काय उघडले असतील आणि कस काय बंद असतील, आपण विचार करायचा. तुकोबाराय म्हणतात माझ्यावर ज्या वेळेला बाबाजी चैतन्यांसारख्यांनी वरद हस्त केला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला मात्र जीवन जगण्याची कला शिकवली, त्या वेळेला मला कळायला लागलं. आणि मग मी त्या वेळेला ज्ञानोत्तर काळात सांगितलं की आतापर्यंत जे केलं त्याचा विचार सोडा, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तुकोबाराय म्हणतात ज्ञानपूर्व काळात तुम्ही किती प्रपंच केला याच्याशी मला घेणं देणं नाही, पण शोध करावा लागेल आणि शोधात निघावं लागेल. तुकोबाराय म्हणतात मलाही शोध लागला, मीही शोधात निघालो. तुकोबारायांनी प्रमाणभूत सांगितलं काही म्या उद्धार पावे, पुरुष म्हणतात काही म्या उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. नुसते तिथपर्यंत थांबले नाहीत, येणाऱ्या युगात मी कोणत्या जन्माला जाईल, काय खंड येईन कर्म, काय पारुषतील धर्म आणि अधर्म,
कास याने कडेल वर्म. आमच्याकडे वर्म नाही. साधू संतांकडे वर्म नव्हतं. ते आतून झिजत होते, मनाला कोसत होते. चित्ताला परमात्म्याची मोहर कशी लागेल याचे विचाराशी समन्वय साधत होते. तद्वत आम्ही सुद्धा विचार केला पाहिजे. काय 5 गेले, 25 गेले, 50 गेले, कोणी आले तसे निघून गेले, पण समन्वय साधण्याचा प्रयत्न चालू नाही. प्रापंचिक क्षेत्रामध्ये कोणाला 5 क्विंटल जास्त कापूस झाला की लगेच शोधखोळ चालू होते. कुठलं बियाणं होतं, कुठली फवारणी होती, किती अंतरावर लावलं होतं, किती वेळा पाणी भरलं होतं, कितीतरी विचारपूस चालते. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही आपण विचारपूस करत नाही. आणि जोपर्यंत विचारपूस नाही तोपर्यंत तुमच्या आपल्या चित्ताला समाधान भेटणार नाही. प्रापंचिक सुखाने समाधान भेटतं खरं, पण ते क्षणिक असतं. विचारा वाचून आणि तेही आध्यात्मिक असले पाहिजे. अनादी काळापासूनची चालत असलेली परंपरा असली पाहिजे. 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे ज्ञान अर्जुनांना दिलं ते ज्ञानाची आम्हाला जाणीव झालेली असली पाहिजे. बिना विचाराने मात्र समाधान प्राप्त होणार नाही. कारण विचारशूर जे असतात ते संत पदापर्यंत जातात, संतांच्या लाईनीत चालतात, संतांची कास धरून चालतात आणि संत बनतात. शेवटी तुमच्या आपल्या सुद्धा या मनुष्य देहाला महत्व यावं, तुम्ही आपण सुद्धा या देहामध्ये राम होता यावं, कृष्ण होता यावं, अशी संतांची सांगड तुम्हा आपल्याला शोधली पाहिजे. सोपी गोष्ट सांगतो. तुकोबाराई म्हणतात की बाबा राम आले, 4 हात घेऊन आले का 2 हात घेऊन? 2 हात. कृष्ण आले 4 हात घेऊन आले का 2 हात? तुमच्या आपल्याकडे किती आहेत? तुमच्या आपल्याकडे सुद्धा 2 हात आहेत. मग आता ते राम झाले, त्यांनी अशी कोणती पुण्याई केली, असं कुठलं कर्म केलं, अशी कोणती किमया केली की त्यांना देव होता आलं? काहीतरी असेल ना, का नसेल? हा, मग तसं तुम्हा आपल्याला होता येणार नाही का? प्रश्न विचारायचा, स्वतःने स्वतःला विचारायचं. तुकोबाराई म्हणतात आम्ही त्याच शोधात होतो आणि ज्या वेळेला तो शोध आम्ही परिपूर्ण आमच्या सद्गुरूंच्या सानिध्यात जाऊन केला, त्या वेळेला आम्हाला कळायला आलं राम म्हणता रामची पाहिजे. अर्जुनासारखे वाजणारे आणि गंधर्वांसारखे गायन करणारे असं म्हणजे संपलं. एकदा टाळी घ्या. झालं.
तैसोनी पदवी घेजे ऐशे सुख वचनी आहे. पुढे काय म्हणतात? विश्वासे अनुभव पाहे. राम होता येतो पण विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासाच्या आत अनुभव असला पाहिजे. आमचे अनुभव शून्य ज्ञान सांगणारे आम्ही कधी राम बनवू तुम्हाला? राम बनवण्याची रीत आजही जशीच्या तशी आहे. तुमच्याकडे बाजरी खाता का तुम्ही? बाजरीचं बी बदललं का? बाजरी आहे तशीच. गहू खाता का? गव्हाचं बी बदललं का? त्याच्यात संकर झाला पण बी बदललं. संकर झाला, कमी दिवसात येणार झालं, जास्त उत्पन्न देणार झालं, पण बी बदललं नाही. अहो एवढंच काय, तुमच्या दारी उगवणारा सूर्य बदलला का? चंद्र बदलला का? तारांगण बदललं का? काही बदललं नाही. मग भक्ती बदलली असेल का? या ठिकाणी ते तेच म्हणतात, विश्वासे अनुभव पाहे. विश्वासाने अनुभव घेतला पाहिजे. अजून सोपं म्हणतो, तुमच्याकडे 4 प्रकारच्या मिरच्या पिकतात. किती प्रकारच्या? ती सगळ्यात लहान असते ती लई गोड लागते. सगळ्यात लहान ती एवढी राहते, भपाडी राहते ती नाही का? मिरची प्रकारी एक, पण वागणूक ते 4 इंची वेगळी काही एक वेगळी. पण कोणतीही खा, कोणतीही खा, जी फोशी लागते ती खा किंवा जी तिखट लागते ती खा, परिणाम हे तोटा हा परिणाम एक. जसा एका शब्दाच्या किंवा एका वस्तूच्या नावाचा परिणाम जसा सारखा आहे, तद्वत साधूंच्या ज्ञानाचा अनुभव सुद्धा किती काळ लोटले गेले, हे जरी विश्व संपलं, सर्ग संपलं किंवा युग संपलं तरी त्या ज्ञानात फरक पडत नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज ते ज्ञान आता काही राहिलं नाही, लोपलं. लोपलं ना? ज्ञानोबरायांच्या आरती म्हणतात तुम्ही? ज्ञानोबरायांच्या लोपले ज्ञान जगी त्या काळात. पण ज्ञानोबराय आले आणि ज्ञानोबरायांनी लोपलेल्या ज्ञानावर उजाडा आणला. काय आणला? हा प्रकाश टाकला. म्हणले बाबा, जे कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला दिलं, उद्धवाला दिलं, अक्रूरांना दिलं, असतील नसतील त्या मांदियाडीतल्या संतांना दिलं, तेच ज्ञान फक्त अज्ञानाचं आवरण आलेलं होतं. काय आलेलं? गुरुचरणी ठेवा भाव, आप आप देवी देव, आप आप देवी देव, आप आप देवी देव. गुरुचरणी ठेवा भाव, आप आप देवी देव, आप आप देवी देव, आप आप देवी देव. मनोनी गुरु सिद्धावे, सर्वज्ञानासी आधावे, सर्वज्ञानासी आधावे, सर्वज्ञानासी मनोनी गुरु सिद्धावे, सर्वज्ञानासी आधावे, सर्वज्ञानासी आधावे, सर्वज्ञानासी आधावे. हो, साधू संतांचा अबाधित असा पुरावा आहे. देव गुरुंपाशी आहे, वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी, देव दिसे जनी बनी. कुठे कुठे देव दिसतो? तर जनातही देव दिसतो. हे सर्व गडे राम देह नाही.
लावलेलं होतं ज्ञानोबरायांनी? काय लावलेला होता? चष्मा लावला होता. आणि तो चष्मा ज्ञानोबरायांनी अगोदर जवळच्या नंबरचा लावला. कुठल्या नंबरचा? जवळचा नंबर. एक हरी आत्मा, काय जवळचा चष्मा आहे हा. एक हरी आत्मा जीव शिव सम, हा जवळचा चष्मा. म्हणजे आत्मा माझ्यात आहे, तो मी पाहिला. आणि मग जीवात शिवात सगळ्या ठिकाणी मी पाहायला सुरुवात केली. सर्वांगटी राम देहा देही एक. ज्याप्रमाणे तुमच्या आपल्या डोक्यावर उदयाला आलेला सूर्य एकच आहे, एका सूर्याच्या प्रकाशाने पूर्ण विश्व सोज्वळ होत, तद्वत सगळ्यांमध्ये माझा परमात्मा एकच एक आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे चष्मा असला पाहिजे की नसला पाहिजे? हा, चष्मा असला तर योग्य आणि चष्मा नसला तर मात्र अयोग्य आहे. विठाला कारण की हृदयस्थ परमात्म्यांना अगोदर ओळखलं पाहिजे. आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. देवाला ओळखलं पाहिजे. आता तुमच्या गावात मी आलो आणि सगळ्यांना राम राम, इथून तिथून सगळ्यांना राम राम पाहुणे करत बसलो. काय म्हणाल तुम्ही? काय म्हणाल? बाबा ओळखीचं दिसत नाही, कसं होईल? ओळखीचं दिसत नाही, कसं होईल? पण एखाद्याला विचारलं, म्हणले बाबा कुठले? म्हणले सकाळचे कीर्तनकार आहेत. हा, मग म्हणले राम 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 राम. पण नसता ओळख, काय मनात द्विधा होते का राहते? मग ती द्विधा बाद करण्यासाठी ज्ञानोबराय सांगतात की बाबा सर्वांगटी राम देहा देही एक, परंतु हृदयस्थ परमात्म्याला जाणल्या वाचून ते घडणार नाही. आधी देवाशी ओळखावे आणि मग अनन्य भावे भजावे. अनन्य भावाचं भजन तेव्हा घडेल ज्या वेळेला हृदयातला राम घडेल. तुमच्या आपल्या हृदयात राम आहे त्याचा परिचय होईल, रामाचं भजन कळेल. तुम्ही म्हणाल घरच्या घरी करतो महाराज आम्ही, करताना होईल. या बाबांनी थाप मारली, ती थाप आनंद देते का दुःख? आनंद देते. आता त्या आनंदासाठी त्यांनी घरच्या घरी शिकले. बाबा कोणाकडे तरी नाक घासलं त्यांनी. या बाबांच्या आवाजामध्ये एकदम गोडवा आहे. घरच्या घरी कुठेतरी हा, मग तसं हृदयातला परमात्मा दिसावा, ओळखता यावा, त्याचं भजन समजावं, तेवढ्यासाठी काय करावं लागेल? हा, जा 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 तुम्ही झटकारे, जा 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 तुम्ही झटकारे. या सगळ्या गोष्टींना झटकावं लागेल. जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी लटकारे, राम नामाचा घ्या तुम्ही घुटका, तरच होईल सुटकारे. अन्यथा आपली सुटका होणार नाही. आमच्याकडे सगळे पैसा टका लाव लष्कर घोडे हाती शेती बाडी दाढी सगळे, पण राम नामाचा थांग नाही. आणि ज्या ठिकाणी राम नामाचा थांग नाही त्या ठिकाणी भक्ती परिपूर्ण नाही. विठाला म्हणून साधू संतांना हात वर करून आवर्जून सांगावं लागलं की बाबा सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपुना सारिखे करीती तात्काळ, नाही काळ
राजाच्या मांडीवर एखाद्या लेकराला बसवलं, तो राजकुमार किती वर्षांनी होतो? लगेच होतो, लगेच. तुम्ही दत्तक वारस लिहून दिलं, त्या दत्तकाला प्रॉपर्टी किती दिवसात भेटते? लगेच. मग साधूंच्या अंकित झाल्यावर साधूता तुम्हाला किती वर्षांनी वरण करेल? पाडी पंढरीनाथ क्षणार्धात देवाचा जर का तुम्ही विचार केला तर क्षणार्धात देव प्राप्त होतो. तुम्ही आपण रोज म्हणतो ना अभंग, देवाची ये उभा शेण भरी. हा, आम्ही शेण भरून भरून लंबे लागलो, पण देव काही क्षणात सापडला नाही. पण इथं क्षणात देव सापडतो. माझं आहे का यांचं आहे? किती क्षणात? हा, एका क्षणात देव भेटतो. पण तो क्षण आम्हाला माहिती झाला पाहिजे, नाही का? आता तुमचे ऑनलाईन फॉर्म भरणं चालू आहे विम्याचे, का असे सोडले? भरले झाले ना? काही दिवसांनी जास्त पाऊस झाला, नुकसान होऊ नये, पण लोकांनी सांगितलं फक्त अप्लाय करा, नुकसान झालं पैसे भेटतील का राहतील? महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात भेटल्या वाचून राहणार नाही. तसं तुम्ही प्रयत्न केला का एका क्षणात देव भेटतो बा, कोणाकडे भेटेल? केलं का? ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं नाही? केलं. म्हणणं चालू आहे, पण ऍप्लाय केलेलं नाही. ऍप्लाय केल्या वाचून तुम्हाला कुठलीही वस्तू, तुम्हाला प्राप्त असलेली वस्तू प्राप्त होणार नाही. देव शोधायला जायची गरज नाही. तुम्ही आपण नुसते अभंग ऐकतो, इकडे तिकडे शोधिशी काळे फिरशील वेड्या परी, वसे तो देव. हा, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये देव वस्तीला आहे, पण वस्तीला असलेल्या देवाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हा आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये जावं लागेल. आणि संत ऍप्लिकेशन मध्ये गेल्या वाचून तो देव भेटणार. तो देव भेटावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेडो वेडा व्हावा पांडुरंग. अशा पद्धतीची भक्ती करता यावी, तेवढ्यासाठी तुम्हा आपल्याला गुरु करावा लागेल. काय करावं लागेल? तुमच्या आपल्या जीवनात गुरु आले की नाही? शाळेत गेले तर गुरु आले नाही का? कुठल्या कामाला गेले तर तिथेही गुरु आले. अहो, आता विहीर खोदायचं काम चालू आहे, ती क्रेन चालवणारा सुद्धा गुरु असतो. ते शिकवतो की अशी काढा, तशी काढा. सगळ्या पद्धतीत जर का तुम्हा आपल्याला गुरुची गरज पडत असेल, तर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीसाठी गुरुची गरज असेल का नसेल? आहेच. प्रत्येक साधू संतांनी सांगितलं की सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी.
सांगतो, तुम्ही आपण चुलीवर भाकरी बनवणारे आहे साहेब. तुमच्या चुलीतला विस्तव तुमच्या हातावर आला तर 15 दिवसांनी फोड येता का एका महिन्याने? किती दिवसांनी? हा, काही सेकंदात त्याचा फोड लगेच तयार होतो. कोणी वाईट बरं बोललं तर डोळ्यात पाणी 1 महिन्याने येतं का 2 महिन्याने? लगेच येतं. कोणी चांगली शिवी घातली तर त्याच्याशिवाय मनस्य किती वर्षांनी येतं? लगेच. अहो, सामान्य गोष्ट आहे. एका शब्दाचा परिणाम, एका वस्तूचा परिणाम, कुठल्याही पद्धतीचा भाव न टाकता लगेच त्याचा अनुभव येतो. तद्वत तुमच्या आपल्या हृदयात असलेल्या परमात्म्याचा अनुभव काही 4 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी आला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, मी सद्गुरूंकडे गेलो आणि सद्गुरूंनी मला त्या वस्तूचा परिचय करून दिला आणि मला लगेच त्याचा अनुभव आला. आपुल्या पदी बैसविले, कृपा कटाक्ष न्याहाडिले आणि आपुल्या पदी बैसविले. लगेच त्या पदापर्यंत नेऊन सोडलं. पण केव्हा घडलं म्हणतात? आम्ही करत होतो तिथपर्यंत नाही, आम्ही प्रपंच केला तिथपर्यंत नाही, त्याच्या पुढे आम्ही कुठेतरी आलो. हे तुकोबराय आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे, अजून बरेच आहे. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता तरी पुढे, अजून बरेच आहे. आता तरी पुढे, आता तरी पुढे, आता आमची जी भावना आहे, पिढ्यानपिढ्या चालत असलेली जी काही रीती आहे, रूढी आहे, त्या रूढीवर चालणारे तुम्ही आपण. एक लग्न होतं आणि लग्नात सर्व घरातलं वऱ्हाड जाणार होतं आणि त्या लग्न घरामध्ये एक मांजर पाडलेलं होतं. काय पाडलेलं होतं? मांजर. मग त्या आजीबाईच्या पायात यायला लागलं ते मांजर. त्या आजीबाईने विचार केला, थोड्या वेळ पुरतं याला कुठेतरी कोंडून ठेव. आता कोंडण्यासाठी आजीबाईंना काही टोपलं वगैरे काही सापडलं नाही. त्या आजीबाईंनी त्या मांजराला एका पातेल्याखाली झाकून दिलं. त्या आजीबाईंना वाटलं की आपण जाऊ तेव्हा परत याला मोकळं करून देऊ. पण आजीबाईंना ती आठवण राहिली नाही आणि आजीबाई त्या वारातीत मात्र निघून गेले. सायंकाळी आले आणि सायंकाळी आल्यानंतर 9 दाम्पत्य त्यांच्या सोबत आलं
आणि 9 दाम्पत्य आल्यानंतर आजीबाईंना क्लिक झालं की आपण त्या पातेल्याखाली काय कोंबलेलं आहे, मांजर कोंबलेलं आहे. आता त्या 9 दाम्पत्याच्या घरात येण्याचा घाव आणि आजीबाईने ते मांजर काढून बाहेर फेकण्याचा घाव एकच झाला. आता त्या सुनेने पाहिलं ना की आपल्या घराण्यात एक मांजर मारून पातेल्याच्या खाली ठेवायची आणि लग्नाची नवी जोडी आली की मग बाहेर फेकायची. रीत होती का कुरीत होती? पण काय झालं, त्या नव्या सुनेच्या डोक्यात फिक्स झालं ना की आपल्या घरी 9 दाम्पत्य आलं की एक मांजर मारायची, पातेल्या खाली ठेवायची आणि 9 दाम्पत्य घरात आले की मग फेकायला जायची. म्हणे का ग बाई हे असं काय? म्हणे आमच्या सासूबाई करत होत्या, आता आम्ही तसंच करतो. तसं तुम्ही आपण सुद्धा भोडवट स्वभावाने जर भक्ती करत असू, साधूंच्या मार्फत न जाता, संतांना मार्ग न विचारता जी जी तुम्ही आपण भक्ती करतो ती कुठेतरी कमी अधिक आहे, ते रीतीत बसत नाही. आता मीराबाईंनी भक्ती केली, जनाबाईंनी भक्ती केली, मुक्ताबाईंनी भक्ती केली, बहिणाबाईंनी भक्ती केली, ती स्वतःच्या मनाने केली का संतांच्या मनाने केली? कोणाच्या मनाने केली? संतांच्या. आता तुम्ही आपण भक्ती करतो ती आपल्या मनाने करावी का संतांच्या मनाने? ज्ञानोबराय म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथे मुक्तला. शब्द असतो, अजून भक्ती करायचा टाइम झालेला, अजून टाइम झालेला. बाबा गोवऱ्या मसंतीत गेल्या तोवर बी टाइम झालेला नाही म्हणतात. ज्ञानोबरायांनी भक्ती केली किती वर्षात? ध्रुव बाळाने भक्ती केली किती वर्षात? प्रल्हादाने भक्ती केली किती वर्षात? तुकोबारायांनी भक्ती केली किती वर्षात? किती मांदी आणि जेवढे संत आहेत त्या संतांनी आपल्या वयाच्या कमी वयात भक्ती सुरुवात केली. आमची तर दाढी दमवी, मूछही दमवी, शेती पूर्ण दमवी, तरी भक्तीकडे वळायची इच्छा होत नाही. म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं की बाबांनो, इथपर्यंत किती प्रपंच केला त्याला महत्व नाही, पण इथून पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. आंबाड्या झाल्या म्हणले, आणि जर इथून पुढे नाही केलं तर फायदा होणार नाही. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. अजूनही चान्स आहे, अजूनही वाया गेलेलं, अजून बोलता बरोबर येतं, अजून चालता बरोबर येतं, अजून ऐकायला बरोबर येतं, अजून दिसायला बरोबर आहे. मग का आम्ही करू नका? मनुष्य जीवन अनमोल रे, से मिट्टी में ना घोल रे. अब ये मिला है फिर मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. इसे मिट्टी में ना घोल रे, अब ये मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नाही. कितीदा सांगितलं? 3दा सांगितलं. आता भेटलेलं आहे, पुढे तुम्ही पंढरपुरात जन्माला याल, शक्य माणूस म्हणून जन्माला याल, शक्य बाई म्हणून जन्माला याल, शक्य
नाही. आता भेटलं, हा आता भेटलं, आणि आता भेटलेला जन्म पुन्हा भेटेल. मागुता हाची जन्म पावशी, हे तो न घडे रे सायाशी. किती सायास केले तरी परत मनुष्य म्हणून जन्माला याल गॅरंटी नाही. म्हणून त्यांना सांगावं लागलं, उठा जागे वारी उठा. दोन प्रकारची झोप घेणारे. एक सकाळी सकाळी गोधडीत पांघरून झोपतो, आणि एक रात्रभर शेतावर पाणी देऊन येऊन झोपतो. फरक आहे का नाही? आहे. कसं काय? एकाला गाढ झोप असते आणि एक जबरदस्तीने ताणून झोपलेला असतो. आता कोणाला उठवल्यावर लगेच उठतो? जो रात्रभर पाणी पाजून आला शेताला, त्याला उठवल्यावर तो लगेच उठतो. पण जो गोधडी ताणून झोपलेला आहे तो गोधडी सोडत नाही आणि उठून बसतही. तसं आम्ही तुम्ही सगळ्यांनी गोधडी ताणून घेतलेली, आम्हाला सगळं कळतं बुवा. आमची झोप झालेली नाही, आमची झोप झालेली नाही, पण झोप झालेली आहे. त्यासाठी तुकोबराय म्हणतात, उठा जागे व्हारे आता. स्मरण पडपट घेऊन झोपलेला तो झोपलेला नाही, पण जो खऱ्या झोपेत आहे तो लगेच उठतो. तसं साधू महात्मे तुम्हा आपल्याला खऱ्या झोपेतून बाजूला काढतात. तुम्ही अजूनही गाफील राहू नका. काय म्हणता तुम्ही? धन दारा पुत्र जन हे माझं आहे. पण नाही, आता आजी गेल्या, 8 लेकर. किती? 8 लेकर. हा, 8 लेकरांचे अजून किती लेकर? हा, एखाद्याने सांगितलं का आजी थांबा मी भी येतो हात धरून? सांगितलं नाही ना सांगत कोणी सांगत. किंवा आजीने सांगितलं असतं, बाळा तू माझ्या बरोबर चाल, तर कोण केलं असतं काय? एकाने होकार दिला नसता. म्हणून सावध व्हा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे काही कामाचे नाही म्हणले. यांना बाजूला सारा. शरण हे सुखाचे
अनंत पुरावे आहेत, अनंत. एक पुरावा राहिला असता तर म्हणायला झालं असतं. पण प्रत्येक पुराव्यात साधू संतांनी सांगितलं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ह्या काळीचे कोणी नाही. साधू महात्म्यांनी सांगितलं, जर शेवटी सोडवणारा असेल तर तो दाता माझा परमात्मा आहे. परमात्म्या वाचून सुटका नाही. नाता जोडायचं असेल तर देवाशी जोडा. इतरांशी जे नाते आहेत ना ते कडवट आहेत. शेंदडी उगते तुमच्याकडे उकिरड्यावर, तुम्ही घरात तोडून आणता का? नाही. काय करता? तिथे सोडता, नाही का? तस ही सगळी जी नाते आहेत ना उकिरड्यावर उगवलेल्या शेंदडीवानी कडू. गोड नातं असेल ना तर ते परमात्म्याच आहे. आणि त्या परमात्म्याच्या नात्यासाठी साधू संतांनी आवर्जून सांगितलं की बाबा कोणी कोणाचं नाही, कोणीही कोणाचं नाही. जन्माला किती जण आले सोबत? एकटे आले. जाणार किती जण सोबत? नाही ना. आजील बी घेऊन जाऊ, आजोबा म्हणता आजील बी घेऊन जाऊ. आहे शक्य? नाही ना शक्य. आजी गेल्या तर आजोबा राहतील, आजोबा गेले तर आजी राहतील. जाणं एकटंय, येणं एकटंय. मग भजन एकट्याने करायचं का समुदायाने करायचं? आता आम्ही समुदायाने थांबलो. समुदायातलं भजन टिकतं का? फक्त तुम्ही वाह कराल. काय वाजलं बाबांनी पकवाज, वाह कराल. काय गायलं बाबांनी, वाह कराल. कीर्तन संपण्याच्या 10 मिनिटापर्यंत काय कीर्तन होत, बस. त्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही. पण वाहवाच करायची असेल तर माझ्या परमात्म्याची करा. वाहवा करायची असेल तर माझ्या विश्वव्यापक कमळापतीची करा. इतरांची वाहवा तुम्हाला कुठेतरी नरकात ढकलणारी आहे. परंतु देवाची कीर्ती, देवाचं गुण, देवाचं रूप हे जर का केलं तर एकच परिणाम होईल. कीर्तिमान नाम संकीर्तनाने तुम्ही आपण पवित्र व्हाल, पुण्यवान व्हाल. इतर कुठलाही मात्र उहापोह केल्याने कुठलाही फायदा होणार नाही. फायदाच व्हावा असं वाटत असेल तर साधू महात्मे म्हणतात, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. सोस लागला पाहिजे. बिना सोसाने भक्ती घडणार सोपी गोष्ट आहे. तुम्ही पाहुणे रावडे, कोणी 50 किलोमीटर वरन आले, कोणी 75 किलोमीटर वरन आले, कोणी 20 किलोमीटर वरन आले. तुम्हाला सोस लागला कालपासून आजीच्या तेरव्याला जायचा का राहिला? सोस लागला, सोस नाही का? जायचंय जायचंय, सोस लागला, इथपर्यंत आले. आता देवाच्या भक्तीचा सोस लागल्यावर देवाकडे जाता येणार नाही का? हा, सोस लावावा लागेल. आणि सोस फक्त संतांच्या वरद असताना लागतो. आपल्या आपल्या घरच्या घरी केल्याने लागत नाही. मनात काढून टाका. तुम्ही लेकरांना शाळेत पाठवतात, घरच्या घरी शिकवतात. काय करता बाबा? शाळेत पाठवता का बरं? तुम्ही इथलंही शिकलेत, मग घरच्या घरी शिकवा ना. ते म्हणले नाही चालत, शिक्कामोर्तब करावा लागतो. पोरगा काय करावा लागतो? अहो, सामान्य एज्युकेशन तुमचं शिक्कामोर्तब आहे तर माझ्या विश्वाचा मालक असलेल्या त्या परमात्म्याच्या भक्तीबद्दल तुम्ही आपण शिक्कामोर्तब असलं पाहिजे का घरच्या घरी झालं पाहिजे? शिक्कामोर्तब भक्ती. हा, शास्त्र संमत भक्ती करायला पाहिजे. शास्त्र संमत नामोच्चार झाला पाहिजे. संतांच्या मार्फत ते
समजून घेण्याची ताकद तयार केली गेली पाहिजे. विठाला विठा पण अलीकडे काय झालं, आमच्यासारखे आले आणि आम्ही तुम्हाला उचलून उचलून धरलं. काय केलं? हा बर का, आम्ही इतकं उचलतो. दादा तुम्ही तर लई मोठी माणसं आहे. बस तो दादा फुलला ना, दादा फुलला की बाबाची पुढची तारीख आलीच, त्याच्या पुढची आलीच. पाकिटात 500ची वाढ झाली, राहिलं का? उचलून धरण्याचा परमार्थ नाही बर का. तुका म्हणे जण येतील रागे येतील भले येऊ. काय म्हणता? जनाला राग आला तरी चालेल, पण साच आणि खरे नाम विठोबाचे बरे. दुसरं आम्ही सांगणार नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पथा जाशील जाई. काहीच खात नाही. त्यांना विचारा कोणाची देण आहे बाई? हात कुठे गेला? तो आणि मी वेगळा नाही. जाणीव झाली तो कोणाच आहे त्याच आहे. हा मग तुम्हाला जाणीव आहे का? शेती कोणाची? मपली. पोरग कोणाचं? मपलं नाही का? साऊंड सिस्टम कोणाची? मपली नाही का? आपलं काय झालं? मपल्याने मात्र संपवलं. मपलं जाऊ दे तिकडे. वाया आणि पथा जाशील जणी, वाया जाण्याच्या रस्त्यावर चालू नका. आता आम्ही आलो काल आणि रस्त्यावर थांबलो. त्यांना विचारलं, म्हटलं बा पंढरपूर. म्हणे बाबा तुम्ही इथून जा भोकरदन वरनं औरंगाबाद जा, आणि औरंगाबाद वरनं लय पंढरपूर गाड्या आहेत म्हणजे. आणि म्हटलं लय चुकलो बा, आपण एवढ्या लांब इकडे आलो. आता ज्यांना माहिती त्यांना विचारावं का ज्यांना माहिती नाही त्यांना? आता ती ज्यांना माहिती होतं हे बाबा भेटले लगेच मामाजी. त्यांना म्हटलं पंढरपूर चाला जवळच आहे म्हणजे. कुठे? जवळ दाखवलं त्यांनी पंढरपूर. पण ज्यांना माहित नसल्यावर ते म्हणले पंढरपूर तर लई लाभ आहे. नगरचा करमाळा टेंभुर्णी जा मग पंढरपूर आहे. आम्हाला ते पंढरपूर अभिप्रेत होतं का हे? हा तद्वत तुम्हाला आपल्याला देव आतला अभिप्रेत पाहिजे का बाहेरचा? आतल्या देवासाठी कोणाकडे जावं लागेल? जाणीवपूर्वक महात्म्यांकडे जावं लागेल. जाणीवपूर्वक महात्मे ते आतल्या देवाला ओळखतात आणि ते तुमची आपली ओळख करून देतात. त्याला खरं पंढरपूर जाणारे म्हणतात. आणि अशी जाणीवपूर्वक भक्ती करणारे आपले या धर्मामध्ये हिंदुत्वाचे झेंडा नेणारे अनंत संप्रदायातले अनंत महात्मे झाले. संतांची प्रत्येक कुळात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक मात्र जातीत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मात्र अवतार कार्य केला. 18 पगड जातींमध्ये संत आले आणि सगळ्यांनी एक वाक्यता केली. वेगळं वेगळं काही सांगितलं नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे.
आले आणि पूर्ण रामकुडाला एक देव समजवून दिला. कृष्ण काळामध्ये सांदीपनी आले आणि पूर्ण यदुवंशांना मात्र एक देवाची जाणीव करून दिली. अलीकडील 700 वर्षापूर्वी ज्ञानोबराय आले आणि पूर्ण महाराष्ट्रातील समाजाला मात्र एक देवाची जाणीव करून दिली. अहो, रेड्यामुखी वेद बोलवून दिला म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत एकच कुटस्थ चैतन्य आहे आणि त्या कुटस्थ चैतन्याची तुम्हाला आपल्याला जाणीव झाली पाहिजे. मग तुमचं आपलं दैवत ज्ञानदेव का पंढरीचा देव, कुठला देव? हा, किती लोक मानतात ज्ञानदेवाला? नाही ना, कारण ज्ञानदेवांचं तत्व हे लाखात एक आहे. किती? हा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. कोणत्या देवाला सांगितलं? मग लावायची उत्पत्ती, फिरवायची छातीजवळ, घडेल? घडणार नाही. त्याची काहीतरी रीत आहे. रीतीने गेलं तर आत्मदेव कडेल, रीतीने नाही गेला तर आत्मदेव मात्र कडणार नाही. आत्मदेव काढावा तेवढ्यासाठी तुम्हा आपल्याला हे जीवन भेटलं आणि या जीवनामध्ये भगवंताचा तुम्हा आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. भगवंत तुमच्या आपल्यासाठी राबतोय हे कळायला पाहिजे. आपण देवासाठी राबतो हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि देव रात्रंदिवस तुमच्या साथीला आहे, संगतीला आहे, सोबत आहे. देव कुठे जात नाही, देव कुठून येत नाही. देव मात्र तुम्ही जाणीवपूर्वक ती भक्ती केली तर तुमच्या रोजच मदतीला देव येतो. रोज येतो, रोज. आता आपण बसलो कोणाच्या सत्तेने? आपण नुसतं म्हणतो चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. आणि तयाचे भजन करूच नका. त्याचं भजन करायचं. कोणाचं? जो दाखवतो, ऐकवतो, चालवतो, बोलवतो, बोलायला लावतो, अशा कुटस्थ चैतन्याचं तुम्हा आपल्याला भजन करायचं आहे. आणि ते भजन शिकण्यासाठी आजचा हा उपक्रम आहे. विठ्ठल बारकाईने विचार करा कुठल्याही गोष्टीचा. नुसतं आता ती काही स्कीम काढली म्हणे महाराष्ट्र शासनाने, लाडकी बहीण. सगळ्यांचे फॉर्म भरले गेले का? गेले खात्या सगळ्यांचे आले ना? ज्याचे आले नसतील त्यांना सांगा, हात वर करा. कोणाचे आले नाही आपण तरतूद करू. सगळ्यांचे आले, सगळ्यांचे. धावपळ झाली का राहिली? फक्त 1500 रुपयासाठी एवढी धावपळ आहे दादा. किती रुपयासाठी? 1500. आणि हे किती किती अनमोल आहे, किती अनमोल आहे. या ठेव्यासाठी काही धावपळ नाही. याच वाटोळं व्हावं का चांगलं व्हावं? हा, याच वाटोळं व्हावं का चांगलं व्हावं? चांगलं व्हावं. मग चांगलं व्हावं तुम्ही आपण नुसतं म्हणतो शेवटचा दिवस गोड कशाने होईल? 1500च्या धावपळीत होईल? होणार नाही. हा, जिने जीव दिला दान तयाचे करीन मी भजन. ज्याने जीव दान दिलेला आहे त्याचं भजन कराल तर मग शेवटचा दिवस. देव दिला देह भजन गोमटा, 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 देव दिला देह भजन गोमटा.
भजना गोमटा. भजनासाठी गोमटा देह दिलेला आहे. नाक चांगलं, डोळे चांगले, कान चांगले, हात चांगले, पाय चांगले. हा, पण आमचं काय झालं, देवे दिला देह भोजना गोमटा झाला. चांगलं असलं तर दाबून खायचं, बघ असलं तर सोडून द्या. तेवढ्यासाठी नाही. देवे दिला देह भजना गोमटा. आणि म्हणून देवाचं भजन घडलं पाहिजे. देवाचं भजन जोपर्यंत आम्हाला घडत नाही. राम येडे जन्माला आले का हुशार जन्माला आले? कृष्ण लहानपणापासूनच हुशार होते, नाही का? पण तरी त्यांना संदीपनींकडे जावं लागलं, वशिष्ठांकडे जावं लागलं. का जावं लागलं? त्यांनाही ते भजन माहिती नव्हतं आणि ते भजन जाणून घेण्यासाठी सद्गुरूंकडे जावं लागलं, भजन शिकावं लागलं आणि भजन शिकून देव बनता आला. तसं तुम्हा आपल्याला सुद्धा तुमच्या आपल्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की बाबा इथपर्यंत बरोबर आहे, पण इथून पुढे मी तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला हात जोडतो. इथून पुढे एका जणाला नाही सांगितलं. कोणाला सांगितलं? सगळ्यांच्या पाया पाया माझे सुखी आहे मी माझ्या पंढरीला. आनंद आहे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपले चित्त शुद्धीसाठी अगोदर आपल्याकडे पावसाळे व्हायचे आणि त्या धाब्यांच्या पाण्याने प्यायला पाणी वापरायचे. आता ते धाब्यावरचं पाणी जेव्हा पडायचं ना पन्हाळ्यात ना, ते कसं राहायचं? गडूड राहायचं, गडूड. तुमच्या गावात काही पत्तरवालेच घर आहेत, त्याच्यामुळे धाबं काही माहित नाही होते ना. हा, ते पाणी गडूड राहायचं. त्या गढूळ पाण्याला ते गाढ साचवण्यासाठी काय टाकायचे तुम्ही? फटाकडी टाकावी लागायची. तुरटी तुरटी नाही का? तुरटी टाकली की तो गाढ ऑटोमॅटिक बसून जायचा. पाणी कसं व्हायचं? शुद्ध व्हायचं, शुद्ध. तसं तुमच्या आपल्या मनामध्ये लय गाढ आहे. किती गाढ आहे म्हणाल? एका जन्माचा गाढ नाहीये.
जन्मोजन्मी आम्ही कितीतरी पाप पुण्य करत करत इथपर्यंत आलो. पापाचाही गाड आहे आणि पुण्याचाही गाड आहे. किती गाड आहे? पाप पुण्य दोघांचा गाड आहे. आणि तो गाड बसवण्यासाठी, चित्त शुद्ध होण्यासाठी नामरूपी फटाकडी आत गेली पाहिजे. कुठे गेली पाहिजे? आत गेली पाहिजे. आणि ती नामरूपी फटाकडी आत गेली की मलरूपी तुमचा जो विक्षेप आहे भजनातला तो संपेल आणि तुमचं भजन चालू होईल. भजन चालू राहील पाहिजे सदोदित का कधी कधी सदोदित भजन चालू पाहिजे, नाही का? साधू महात्मे म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा. समाधान तयार होईल. आणि त्या भजनाचा रंग तुकोबारायांना चढला आणि म्हणून तुम्ही आपल्याला सांगितलं की बाबांनो, प्रपंचाच्या हवेत चढू नका, प्रपंचाच्या हवेमध्ये दग्ध होऊ नका. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध झालं तर मग मात्र देव दूर राहत नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. सगळ्या प्राण्यांची भावना त्या भजनामुळे तुमच्या आपल्या ठिकाणी शुद्ध होते आणि तुमच्या आपल्या हृदयस्थ परमात्मा तुमच्या आपल्यावर सहज प्रसन्न होतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, सदा देव जवळ असतो. देव सदा जवळी असे, या लागी जन कैसे पिसे. पाहो जाती देशोदेशी. आपण कुठे शोधायला जातो? देशोदेशी शोधायला जातो. परंतु ज्याशी समजे तो गदगदा हसे. ज्याला देव समजला तो हसतो, ज्याला देव नाही समजला त्याला मात्र ते कळत नाही. म्हणून जवळ असलेला देव शोधा, त्याचं वजन करा, आनंदित राहा. म्हणून तुकोबारायांनी तुमच्या आपल्या ठिकाणी चरणार विंदावर डोकं ठेवलं, नाही का? जोडून या हात विनवितो तुम्हा, करे टाळी. जर का टाळी वाजून देवाचं नाम घेतलं तर अजून आनंद तयार होईल. म्हणून एकदा भजन करा. जय 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 विठोबा रखुमार. साधू संतांकडे त्या सोप्या भक्तीचं वर्म आहे आणि त्या वर्माचा आपण विचार केला पाहिजे. तो विचार एकदा झाला तर परिणाम स्वरूप तुकोबाराय म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. किंवा एकविध मन झालं, शुद्ध भाव झाला तर संत महात्मे म्हणतात शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही
देव त्याला जवळ असलेला परमात्मा आपल्याला संतुष्ट व्हावा एवढ्यासाठी तुम्हा आपल्याला संतांच्या शाळेत जावं लागेल, संतांची शाळा समजून घ्यावी लागेल. आणि एकदा संतांची शाळा समजली की मग मात्र आपण त्या संतांच्या शाळेत कधी नापास होत नाहीत. तिथे पास होण्याची रीती असते. या ठिकाणी खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दवंडी पिती भावे, चोखा मेळा, किंवा यारे यारे धरू, हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. कोणी या, सगळ्यांसाठी संतांची शाळा ही उघडी असते. आणि त्या शाळेला कधी कुलूप लावलेलं मी पाहिलेलं नाही. त्या ठिकाणी टाइमाचं बंधन नसतं. त्या ठिकाणी एकच मात्र रीत आहे, ती म्हणजे अहोरात्र किंवा नित्य सदा नामघोष करू हरिकथा या अन्वय न्यायाने साधू संतांची शाळा तुमच्या आपल्या उद्धारासाठी असते. आणि अशा शाळेचं ज्यांनी महात्म्यांनी मात्र आपली जगाच्या उद्धारासाठी जी शाळा उघडवली अशा संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर